निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील पठार भागातून लव्ह जिहाद प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। शादाब तांबोळीला अखेर 1.5 वर्षानं अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। उच्च न्यायालयानं तसा निर्णय दिलाय। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय। शादाब याच्यावर खारगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे। शादाबकडून हिंदू मुलींचं बळजबरीनं अल्पवयाचा गैरफायदा घेऊन अगोदर बलात्कार, नंतर अपहरण करून धर्मांतर आणि निकाह असा गुन्हा दाखल आहे। हा गुन्हा जुलै महिन्यात 26 जुलै रोजी 2024 रोजी हा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात दाखल होता। पीडितेचं अपहरण धर्मांध जिहादीनं केलेलं असल्यानं हे प्रकरण लव्ह जिहादचं होतं। यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करून संबंधित कारवाई करण्यासाठी हिंदू मुलींची सुटका व्हावी या मागणीसाठी घारगाव येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानंतर मात्र पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत पीडितेची सुटका केली होती। घारगाव परिसरातील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीचं अपहरण करून गुंगीचं औषध देत तिला मुंबईला नेलं होतं। या प्रकरणी पीडित तरुणीनं 26 जुलै 2024 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केलेले होते। या गुन्ह्यामध्ये मुख्य सूत्रधार युसुफ चौगुले हा असल्यानं तो आजही कस्टडीमध्ये आहे। मुख्य सूत्रधार युसुफ चौगुले हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता होता। पक्षाचा उत्तर महाराष्ट्र ग्रंथालय प्रमुख पदावर तो होता। मात्र गुटखा, गांजा यांसह अंमली पदार्थांची विक्री करणारा सराईत गुन्हेगार तो आहे। याच्या साथीनंच शादाब तांबोळी यांनी पीडितेला गुंगीचं औषध पाजून नंतर अपहरण केलं व नंतर त्यांचा मुंबई येथे निकाह लावून दिला होता। त्यामुळे आता शादाब तांबोळीला छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयानं विविध अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे। त्यामुळे आता पठार भागात एकच चर्चेचा विषय बनलाय। राजसत्ता न्यूज ब्युरो, घारगाव, संगमनेर।